नमस्कार महाराष्ट्र, सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी सुबोध कांबळे. आज आपण आलो आहोत पनवेल रेल्वे स्टेशनला. इथे रिडेव्हलपमेंटचं काम चालू आहे, त्यामुळे खूप आवाज येतो आहे, मशिनरीजचा खूप आवाज येतो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती देणार आहोत तुम्हाला मी पनवेल रेल्वे स्टेशनची. तर पाहत राहा सुबोध कांबळे यूट्यूब चॅनल. हे आहे पनवेल रेल्वे स्टेशन. खूप सुंदर बनणार आहे येणाऱ्या दिवसात. हा इथे एकच ब्रिज आहे. संध्याकाळची खूप गर्दी होते. तर मी ऐकलं होतं की ही जी कर्जत लाईन आहे पनवेलची, ती इकडे पुढे जाऊन इकडे हा प्लॅटफॉर्मला जॉईंट होईल, मी असं ऐकलं आहे. कर्जत ते CST लाईन डायरेक्ट जॉईन होणार आहे, मी असं ऐकलं होतं. आणि ह्या साईडला देखील आपण पाहूयात काय काम चाललं आहे ते. तर इकडे हे कर्जत लाईनचं काम चालू आहे. पहा, पनवेल रेल्वे स्टेशनच्यावरती कर्जत लाईन आहे. तर त्याचं हे काम चालू आहे, छतचं काम चालू आहे, आपण पाहू शकतो. आणखीन हा नवीन ब्रिज आहे न्यू पनवेलला जॉईन होण्यासाठी. इकडे आपण पाहू शकतो ही WDFC लाईन आहे. ही बघा, ही WDFC लाईन. आणि हे आहे कर्जत लाईनचं काम चालू आहे पनवेल रेल्वे स्टेशनला. बघा, हे प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे. तर मी ऐकलं होतं की कर्जत टू डायरेक्ट CST जॉईंट होईल, असं मी ऐकलं आहे. पण येणाऱ्या दिवसातच आपल्याला कळेल. तरी मी त्याची देखील तुम्हाला माहिती देत राहीन. हा आहे नवीन ब्रिज. आणखीन हा आहे जुना ब्रिज, जो जुना ब्रिज होता. आणखीन तुम्हाला दाखवायचं आहे की हे बघा, तो इथे एक प्लॅटफॉर्म होता, त्याचं काम अर्धं झालेलं आहे. तो बंद करत आहेत पहा, कारण की त्याचा काहीच उपयोग होणार नाही, त्यामुळे बंद करत आहेत तो. तर हा इथे आहे प्लॅटफॉर्मवर 5, तिकडे 6, 7 आहे. आणि पुढे टर्मिनस देखील बनत आहे. चला, हा बघा, हा जुना ब्रिज होता. तर हे पाहतो आपण, पनवेल टर्मिनस बनत आहे पहा. खूप जोरात काम चालू आहे. हे बघा, पुढे आम्ही खाली गेल्यावर दाखवतो तुम्हाला. चला, पनवेल टर्मिनस बनत आहे. काम बरंच बाकी आहे, अजून खूप वेळ लागणार. हा बघा, हा आहे जुना, आता नवीन ब्रिज बांधला आहे, टेम्पररी आहे हा. आणि हे आहे आपलं पनवेल टर्मिनस. हे बघा, हे आहे पनवेल टर्मिनस. बघा, खूप वेळ लागेल बनायला, पण ठीक आहे, सुंदर बनेल. जितका वेळ लागेल तितकं चांगलंच आहे. हे बघा, आहे ना, खूप छान आहे ना, बनतं आहे अजून. हे बघा, पनवेल शहर जसं मोठं होतं आहे, खूप डेव्हलपमेंट होतं आहे, त्याचप्रमाणे इथली लोकांची मूलभूत गरजा देखील पूर्ण झाले पाहिजे. त्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे जे नगरसेवक आहेत, हे आपल्या भागाचा थेट प्रतिनिधी असतो. त्याचं मुख्य काम म्हणजे जनतेच्या समस्या सोडवणे आणि परिसराचा विकास करणे. मी तुम्हाला थोडंफार सांगतो काय काम करायचं असतं, काय काम असतं त्यांचं. ते नगरसेवकाने समाजासाठी कोणती कामे केली पाहिजेत. एक मूलभूत सुविधा म्हणजे बेसिक फॅसिलिटीज. नगरसेवकाचं पहिलं काम म्हणजे लोकांना मूलभूत सुविधा मिळवून देणे, हे असं. त्यामध्ये येतं पाणी पुरवठा व्यवस्थित करणे, रस्ते दुरुस्ती आणि नवीन रस्ते बनवणे, स्ट्रीट लाईट लावणे, स्वच्छतागृह आणि गटार व्यवस्था सुधारणा करणे. लोकांना रोज लागणाऱ्या गोष्टी नीट मिळाल्या ना की सर्व व्यवस्थित होतं. दुसरी गोष्ट स्वच्छता आणि आरोग्य. कचरा वेळेवर उचलणे, डास नियंत्रण म्हणजे फॉगिंग केलं पाहिजे. फॉगिंग होतं इथे. आरोग्य शिबिरे आयोजित करणे, रोग पसरू नयेत म्हणजे, आणि त्यासाठी काळजी घेतली पाहिजे. स्वच्छ शहर, निरोगी नागरिक. शिक्षण आणि युवक विकास. महापालिका शाळांची सुधारणा झाली पाहिजे. इथे महापालिकेच्या शाळा खूप कमी आहेत, आपण पाहतोच. स्किल डेव्हलपमेंट झालं पाहिजे, म्हणजे जॉब ट्रेनिंग. खेळाचे मैदान तयार केले पाहिजे, मैदानं खूपच कमी आहेत. वाचनालय सुरू केले पाहिजेत. वाचनालय देखील आपल्याला पाहायला मिळत नाही इथे कुठे. युवकांना संधी दिली तर परिसर प्रगत होतो. रोजगार आणि लघु उद्योगांसाठी मदत केली पाहिजे, म्हणजे छोट्या व्यवसायांना मदत, जसं की स्टॉल झालं, दुकानं झालं, परवानगी, ह्या सर्व गोष्टी येतात त्यामध्ये. आणि फुटपाथला पण खूप लोक व्यवसाय वगैरे करतात, त्यांची देखील व्यवस्थित सोय केली पाहिजे. महिला बचत गटांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, जसं शेती, पशुपालन, फूड व्यवसायासाठी मार्गदर्शन केलं पाहिजे. ह्या साऱ्या गोष्टी असतात ज्या नगरसेवक करू शकतो. आपण नगरसेवक नाही ना, तर ह्या गोष्टी केलेल्या असतात. पर्यावरण संरक्षण झालं पाहिजे, जसं की झाडे लावणे, तलाव नद्या स्वच्छ ठेवणे, प्लास्टिक बंदी अंमलात आणणे, त्यामध्ये गार्डन आणि पार्क तयार करणे. पर्यावरण चांगलं असेल तर भविष्य सुरक्षित होतं. एक आणखीन म्हणजे लोकांच्या समस्या ऐकणे, पब्लिक कनेक्ट, लोकांच्या तक्रारी ऐकणे,
घरपोच भेट देणे, लोकांसोबत नियमित बैठक झाली पाहिजे, व्हॉट्सअप ऑनलाईन तक्रारी प्रणाली, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. त्यात चांगला नगरसेवक म्हणजे नेहमी उपलब्ध असला पाहिजे, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा असला पाहिजे. त्यामध्ये निधीचा योग्य वापर व्हायला पाहिजे, कामाचा हिशोब जनतेला सांगणे, भ्रष्टाचार टाळणे, विश्वास जिंकणं हे सर्वात मोठं काम आहे. काय असतं की जो आपला नगरसेवक आहे ना, ह्या सर्व गोष्टी त्यांनी फॉलो केल्या पाहिजे. आपला देश हा लोकशाही देश आहे. इथे आपला प्रतिनिधी हा सेवक असतो जनतेचा आणि आपण त्याचे राजा आहोत. तर आपला सेवक काय काम करतो हे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. पनवेल रेल्वे स्टेशनला रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यांच्या सोयीसुविधा योग्य रीतीने हाताळल्या पाहिजेत, सर्व व्यवस्थित झालं पाहिजे, तेच माझं म्हणणं आहे. तर व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. असेच व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.